अज्ञानाचं शिरकाव आले. अज्ञान नावाची गोष्टच नाही खरं म्हणजे. तुमच्या ज्ञानाची प्रभा कमी कमी मंदावल्यामुळे ते अज्ञानाचा त्यात प्रभाव आहे. म्हणून ज्याच्या बुद्धीमध्ये प्रगल्भ प्रभा आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान नावाची गोष्ट संभवत नाही. पहिल्या लक्षात जै आत्म्या ते गिळी अज्ञान तै मी अज्ञान म्हणे कोण. अज्ञान द्रष्टा जो आपण, अज्ञानाचा स्वद्रष्टा आपण आहे ना. काय हो मला प्रश्नपत्रिकेत कळालंच नाही म्हणजे. मग कळालं नाही हे कुणाला कळालंय? मला काय तिथं उत्तर लिहायचं कळालं नाही असं कोणाला कळालंय? म्हणजे ह्यालाच कळालंय नाही. म्हणजे त्या प्रश्नाबद्दलचं यथार्थ ज्ञान ह्याला नाही, हा त्यातला अभाव म्हणायचा. आणि अभावामुळे म्हणतो पण तुम्ही सांगायला नाही मला कळालं नाही असे. कळालं नाही हे एक त्याला ज्ञान आहे, परंतु ते जे प्रश्न होतं त्या प्रश्नाच्या उत्तराचं ज्ञान नाही याला. तसं आत्म्यासंबंधीचं अज्ञान म्हणजे आत्म्यासंबंधीचं ज्ञान नसणे याला अज्ञान म्हणायचं. लक्षात का? एखादा म्हणून नाही काय मला काही ध्यान लागत नाही बाबा असं म्हणतो. ध्यान लागत नाही कोणाला कळालंय? त्यालाच कळालंय नाही. त्या संबंधीचं यथार्थ ज्ञान जर त्याला व्हायचं असेल तर त्याला बारकाव्या गोष्टी म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म स्तरावर जर तो गेला तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी स्वभावता काय होतात? प्राप्त होतात. अज्ञानद्रष्टा जो आपण तो होऊन अज्ञानाबद्धत्व मान. आणि मग त्याच्यामुळे काय होलं? हा बद्ध मानाला आहे खरं म्हणजे. खरं म्हणजे बद्ध नाही, हा काय आहे? बुद्ध आहे. बद्ध आणि बुद्धी यात फरक लक्षात आला ना. बुद्ध करायला म्हणायचं ज्ञानी म्हणजे ज्याला बोध झालेला आहे त्याला, म्हणजे बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान झालं म्हणतात. बोधी वृक्षाखाली म्हणजे काय? खरं म्हणजे जिथं शुद्ध जाणीव त्यांना प्राप्त झाली त्या ज्या वृक्षाखाली बसली त्याला बोधी असं वृक्ष म्हणतात. लक्षात काय? म्हणजे ज्या ठिकाणी तपस्या केली आणि त्यांना ज्ञान झालं त्या वृक्षाला बोधी वृक्ष असं. तर मग मुक्त कोण? जगभासे जे सकळ तो जगदात्माची निखळ ऐसे निश्चयो ज्याचा प्रबळ मुक्त केवळ तोही वारवा. किती सुंदर म्हटलं. फक्त तुम्हाला निश्चय आला पाहिजे. निश्चय नसल्यामुळे झाला घोटाळा झाला. जग भासे जे सकळ तो जगदात्माची निखळ ऐसा निश्चयो ज्याचा प्रबळ मुक्त केवळ तो एकू. मी देहो नव्हे निश्चिते अनात्मान म्हणे कोणाते. विश्वमीची परमार्थे मुक्ती तया ते ओळगणी. मी देह नाही, मी केवळ ते एक आत्मतत्व आहे असा निश्चय व्हायला पाहिजे. त्याचा बोध व्हायला पाहिजे. बोध झाल्यानंतर निश्चय होतो. लक्षात ठेवा. सदाशी आस तुटली म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक नाही. मी मुक्त होई अपेक्षा कशाला पाहिजे? राहील का त्याच्या ठिकाणी शिल्लक? तो मुक्त बनलायच आणि मी मुक्त व्हावा असं कशाला म्हणायला पाहिजे? कारण सर्वत्र त्याला सदोदित चैतन्याचे सगळे अनुभूती व्हायल्या आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक नाही. अविद्या निवडली म्हणजे त्याची अविद्या जी आहे ती पूर्णपणे निवडते. त्याशीची शांती निश्चय झाली. तो शांत होतो. शांत होतो म्हणजे काय? आता आपण अशांत काय आहे तर आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे, हवा आहे म्हणून अशांत. लक्षात घ्या. ज्याला भूक लागली आहे त्याला अन्नाची गरज आहे की नाही? तुटून पडतात लोक बघा. भूक लागली असेल तर कार्यक्रमात नाही का? पण जेवल्यानंतर तुटून पडायचं काय काम आहे? ते बाजूला जाऊन बसते. आता नको बाबा भरपूर झालं. ती व्यवहार सांगा पण ते 7,000 करता शांती असते. ही तशी नाही. निश्चयश काय शिल्लक राहत नाही पुन्हा. हे त्याची अपेक्षाच पूर्ण झालेली आहे. पूर्ण शांत झाली. स्थिती वंदिली सदाशिव आणि ह्या स्थितीला भगवान सदाशिव सुद्धा वंदन करतो. लक्षात ज्याशी ना आठवे जन्मले पण देहत्व देह न भेटे जाण तो स्वप्नीहीन देखे निजमरण ही स्थिती संपूर्ण हरिहरा वंद्य वारवा. काय म्हटले बघा. किती सुंदर असं वर्णन केलं. ज्याशी न आठवे म्हणजे न आठवे काय झालं? जन्मलेपण म्हणजे मी जन्मलो होतो हे सुद्धा त्याला लिंपायमान होत नाही. देहत्वे देह न भेटे जाण म्हणजे हे मी देहात आहे, हे माझं देह आहे, तिची त्याला काही प्रकारची जाणीव राहत नाही.
तो स्वप्नीही न देखे निज मरण. ते स्वप्नात सुद्धा मृत्यूची त्याला आठवत नाही. कारण जन्माचा संबंध नाही तर मृत्यूचा संबंध कसं राहील त्याला. मी जन्मलोय असं आम्ही गृहीत धरलंय, त्याच्यामुळे आम्हाला मृत्यू आमच्या पाठीला लागला. लक्षात आलं का? हे बघा, एखादा मनुष्य एखाद्या प्रकरणात अडकला असेल आणि जर इथं पोलीस आलं तर धसकणार कोण पहिल्यांदा? अडकलं मग तुम्ही म्हणलं काय कारण आहे, पण पोलीस काय आलं म्हणून विचारणार कसा माहिती या काय सत्संगाला ते आलं नसतील नक्कीच. कारण पोलीस इकडे कशाला येतील ड्रेस घालून, हे ना वेगळे. मग ते धस कोणाच्या कसं करतोय की जेवण त्याच्याशी संबंध आहे, चोरी लवाडी काय तर त्याचा संबंध असेल तरच धस करा. आम्हाला काही संबंध नाही, धस करायचा संबंध आहे. तसं तुम्ही आम्ही जन्मलोय म्हणून मृत्यू आमच्या पाठ लागला आहे. जन्मलोय असं समजूत आमची आहे म्हणून मृत्यू पाठ लागला आहे. आम्ही जन्मलो नाही तर मृत्यू पाठ लागायचा संबंध काय आम्हाला? म्हणजे तुमच्या लक्षात घ्या, ही निश्चय व्हायला पाहिजे पहिल्यांदा, मग बोध होणे नंतरची गोष्ट आहे. आम्हाला निश्चय असा आहे की मी जन्मलोय, मी देहधारी आहे, मी अमुक आहे तमुक आहे, सगळे अहंकार वाढवून ठेवले आहे. आणि मग ते सगळं अहंकार सगळं बाजूला करायचं आणि मग तुम्हाला निश्चय होणार. आणि निश्चय झाल्यानंतर मग साधना, साधनेनंतर मग बोध, आणि बोध झाल्यानंतर सार्वत्रिक तोच आनंद आहे त्याचा. आणि मग त्याला मुक्तीचा संबंध होतो का नाही. मुक्त झाला हे सुद्धा संभवत नाही, पण तो मुक्तच असतो. पण दरम्यानच्या मुक्तीत त्याच्यावर जे आरोपित झालेल्या गोष्टी आहेत त्याचं निराकरण होतं. ज्यासी ना आठवे जन्मले पण देहत्वे देह न भेटे जाण, तो स्वप्नी न देखे निज मरण. ही स्थिती संपूर्ण हरिहरा वंद्य. हरिहरा म्हणजे लक्षात आलं काय? हरिहरा कोणाला माहिती? हा, शंकर शिवाला. हरा म्हणजे शिव आणि हरी म्हणजे विष्णू. काम क्रोध लोभे चाली, काम क्रोध लोभ चाली, ज्याचे नि अंगे हरली, ज्याचे नि भुलिली पडे भुली, ते स्थिती वंदिली श्रीरामे.